मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घरूनच शिकत आहोत। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण अभ्यास करत आहोत। तर आज आपण स्पेशल फाईल याविषयी माहिती पाहूया। वर्कशॉपमध्ये काम करत असताना नेहमीच्या जनरल पर्पज फाईल उपयोगात आणतात, परंतु काही विशिष्ट कामासाठी काम करीत असताना आपल्याला स्पेशल फाईलचा उपयोग करावा लागतो। तर या स्पेशल फाईलचा आपण आज अभ्यास करूया। पहिलं आहे त्यामध्ये रोटरी फाईल। आता या रोटरी फाईल विषयी आपण माहिती पाहूया। रोटरी फाईल हाय कार्बन स्टील अथवा सिमेंटेड कार्बाइड पासून बनवतात। रोटरी फाईलची शँक प्लेन सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार असते। या फाईल चालवण्यासाठी स्पेशल मशीनचा उपयोग करतात की ज्या मशीनला पोर्टेबल मोटार किंवा फ्लेक्झिबल शाफ्ट असतो। रोटरी फाईलचा उपयोग डाय सिंगिंग कामात व मोल्ड मेकिंग कामाकरता ड्रिल मशीनच्या चकमध्ये पकडून याचा उपयोग केला जातो। म्हणजेच जेव्हा आपण मोल्ड करतो तेव्हा त्या मोल्डवरील अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी या रोटरी फाईलचा उपयोग केला जातो। पुढची फाईल आहे मिल सॉ फाईल। मिल सॉ फाईल प्लेन सेक्शनमध्ये मिळतात। यांच्या एजेसवर एकतर फ्लॅट ठेवतात किंवा गोलाकार बनवलेले असतात। या फाईलचा सिंगल फेजवर कट दाते असतात। या फाईलचा उपयोग लाकूड कापण्याकरता येणाऱ्या आपल्या करवतीचे दाते शार्प करण्यासाठी या मिल फाईलचा उपयोग केला जातो। क्रॉस कट फाईल। या फाईलवर सिंगल कट दाते असतात। हिचा उपयोग क्रॉस कट सॉला शार्पनिंग करण्यासाठी करतात। फाईलची एज गोलाईत बनवलेली असते। ही गोलाकार एज शॉईस टीथच्या गेलेट्सला खोल बनवण्यासाठी सोयीस्कर असते। त्यासाठी क्रॉसकट फाईलचा उपयोग केला जातो। ब्लॅक फाईल। ब्लॅक फाईल आयताकृती रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनमध्ये मिळतात। त्यांचा केवळ तळाच्या फेसवर बॉटम फेस पाडलेले असतात। फेसच्या वर हँडल बसवण्यासाठी होलची व्यवस्था केलेली असते। मशीन फाईल। या फाईलवर डबल कट दाते असतात। हँडल फाईलिंगच्या मशीनच्या होल्डरमध्ये बसवतात येण्यासाठी मशीन फाईलवर होल किंवा प्रोटेक्शन बसवलेले असतात। आतील तसेच बाहेरील सरफेसला फाईलिंग करण्यासाठी याचा उपयोग करतात। तसेच डाय सिनिंग व टूल रूमच्या कामात यांचा उपयोग केला जातो। मशीनच्या कॅपॅसिटीनुसार फाईलचा आकार व लांबी वेगवेगळे असतात। पुढची आहे लेथ फाईल। लेथ फाईलच्या फेसवर सिंगल कट दाते असून दात्यांची लांबी जास्त असते। या फाईलला लॉंग अँगल लेथ फाईल असेही म्हणतात। लेथ मशीनच्या पकडलेल्या जॉबवर फाईलिंग करण्यासाठी या फाईलचा उपयोग लेथवरील जॉबवर वेगाने व सहजतेने कटिंग करता येण्यासाठी या फाईल वापरल्या जातात। वार्डिंग फाईल। वार्डिंग फाईलचा क्रॉस सेक्शन आयताकृती असतो, परंतु या फाईल्स जाडीला अत्यंत कमी असतात। पॉईंटकडे रुंदीत जादा निमुळत्या केलेल्या असतात। वार्डिंग फाईल केवळ सेकंड कट व स्मूथमध्ये ग्रेडेड मिळतात। यांचा उपयोग अरुंद गाळे, चावी गाळे फाईलिंग करण्यासाठी या वार्डिंग फाईलचा उपयोग केला जातो। ड्रेनआउट फाईल। या फाईलवर कर्व कट आणि मिल कट दाते असतात। ड्रेनआउट फाईलचा उपयोग ॲल्युमिनियम अलॉय
तांबे, पितळ सारख्या नरम धातूवर अधिक वेगाने धातू कट करण्यासाठी करतात. तसेच प्लास्टिकवर फायलिंग करण्यासाठी या फाईलचा उपयोग केला जातो. सेटिंग फाईल. फ्लॅट फाईलला थोडे गरम करून व बेंड करून नंतर सेटिंग फाईल बनवतात. त्यासाठी फाईलला लाल गरम करून लेड ब्लॉकवर ठेवतात व लाकडी हॅमरने आघात करून बेंड करतात. त्यांना वेगवेगळ्या अँगलमध्ये बेंड करतात. पिलर फाईल. पिलर फाईलचा क्रॉस सेक्शन आयताकृती असतो. या फाईलची रुंदी हिलपासून पॉईंटपर्यंत सारखीच असते. एका एजवर दाते नसतात, परंतु हँड फाईलपेक्षा या फाईलची रुंदी कमी असते व जाडी जास्त असते. ज्या ठिकाणी लगतच्या बाजू फायलिंग करताना हँड फाईलचा उपयोग करता येत नाही तेथे पिलर फाईल वापरतात. जसे उदाहरणार्थ किवे, स्क्वेअर गाळे पाडण्यासाठी पिलर फाईलचा उपयोग केला जातो. कान सॉ फाईल. कान सॉ फाईल क्रॉस सेक्शन समद्विभुज त्रिकोणाप्रमाणे असतात. या फाईलचे दोन कोन 30 अंश चे असून एक कोन 120 अंशाचा असतो. साधारणपणे 30 अंशपेक्षा मोठ्या साईजचे कोन फायलिंग करण्यासाठी हिचा उपयोग करतात. सेक्युलर सॉच्या दात्यांना शार्पनिंग करण्यासाठी कान सॉ फाईलचा उपयोग केला जातो. फाईल. या फाईलचा क्रॉस सेक्शन कान सॉ फाईलप्रमाणे समद्विभुज त्रिकोणाप्रमाणे असतात, परंतु बॅरेट फाईलच्या केवळ जादा रुंद असलेल्या फेसवरच दाते असतात. या दोन्ही फेसवर दाते नसतात, परंतु बॅरेट फाईलचा उपयोग शार्प कॉर्नर फिनिशिंग करण्यासाठी करतात. फाईल. लवचिक अशा स्टीलच्या पट्ट्यांवर फाईलचे लहान स्वतंत्र तुकडे बसवून बँड फाईल बसवली जाते. स्टील पट्ट्यांची दोन टोके एकत्र जोडून सलग वेढा तयार केला जातो. फ्लेक्झिबल फाईल. या फाईल लवचिक असतात व हँडलशिवाय बनवलेल्या असतात. या फाईलला विशेष प्रकारच्या होल्डरप्रमाणे पकडून उपयोगात आणतात. टिंकर्स फाईल. टिंकर्स फाईल आयताकृती क्रॉस सेक्शन असतात. यांच्या केवळ बॉटम फेसवर दाते असतात. वरील बाजूस हँडल बसवलेले असते. ऑटोमोबाईल विभागात वाहनाच्या सीटच्या बॉडीला टिंक्लिर केल्यानंतर म्हणजेच बॉडीची ओबडधोबड दुरुस्ती केल्यानंतर त्यावर फिनिशिंग करण्यासाठी टिंकलर्स फाईलचा उपयोग करतात. लिफलर फाईल. या फाईलचा वेगवेगळ्या आकाराच्या साईजमध्ये मिळतात. त्यावर स्टँड कटचे दाते पाडलेले असतात. फिंकलर्स फाईलचा उपयोग डाय सिनिंग सेक्शन सिल्वर स्मिथ कामात केला जातो. निडल फाईल. या फाईल ला स्विच फाईल असे म्हणतात. या निडल फाईल वेगवेगळ्या आकाराच्या सेटमध्ये मिळतात. निडल फाईलचा उपयोग हलक्या व नाजूक कामाकरता. या फाईल बास्टर स्मूथ आणि डेड स्मूथ मध्ये मिळतात. निडल फाईलच्या सेटमध्ये साधारणपणे राऊंड एजेस फ्लॅट व फ्लॅट टेपर, हाफ राऊंड, ट्रँग्युलर, स्क्वेअर आकाराच्या फाईल्स मिळतात. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण निडल फाईल विषयी माहिती पाहिली. त्यांची नॉर्मल लेंथ टँकपासून पॉईंटपर्यंतची लांबी असते, तिला नॉर्मल लेंथ म्हणतात. निडल फाईल 120 मिमी ते 180 मिमी पर्यंतच्या नॉर्मल लांबीमध्ये मिळतात. फाईल लेंथ शोल्डरपासून पॉईंटपर्यंत अंतर मिळते. टँग लेंथ शोल्डरपासून असलेली टँगची लांबी. पॉईंट, साईड, एजेस, शोल्डर, टँग व त्यांच्या टँगवर गोलाकार भागावर नर्निंग केलेले असते, त्यामुळे हँडल बसवण्याची गरज नसते. अशा प्रकारे आपण आज निडल फाईल्स विषयी माहिती पाहिली. धन्यवाद.